साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा भावा. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर सतर्कतेचे इशारे देण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्य विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन आणि रामलाल चौक परिसरात अवैधरित्या दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान अवैध मद्य विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या टपऱ्या, शेड आणि इतर अतिक्रमणं हटवण्यात आली. संबंधित ठिकाणाहून मद्यसाठ्याची तपासणी करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शहरात बेकायदेशीर मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्यानं सुरू राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. या संयुक्त कारवाईमुळे रेल्वे स्टेशन, रामलाल चौक परिसरातील अवैध व्यवसायांवर चाप बसण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे.